एकच प्रॉब्लेम की पूर्ण तासा आपल्या सीटचे प्रॉब्लेम चालू आहेत. बाकी 12 वर होते सीटमध्ये कोणाला सीट मिळत नाही प्रॉपर. कधी आता ये भोक रहे थे मतलब क्या कभी कुछ कर रहे कभी कुछ कर रहे भोक रहे थे क्या ये तू प्रेम है तेरे से बात नहीं कर रही हूँ. नाही भाई राईस कच्चा आहे पूर्ण. जेन्युइन रिझन सांग. खरं सांगतोय राईस कच्चा आहे. पनीर आमच्यावर दया करतोय की आम्ही त्याला खाऊ का नको खाऊ म्हणून आम्ही त्याला नाही खात आहे. आणि फक्त या थोडंसं जेवणामध्ये फक्त लोणचं छान आहे. सुप्रभात मित्रांनो, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला निखिल हजारे ब्लॉगला. तर बघू शकता आज आपण आलेलो आहेत परतीच्या प्रवासाला. तर आपले असे 8 दिवस कसे निघून गेले आपल्याला कळलंच नाही. तर आज आपण जाणार आपल्या परतीच्या प्रवासाला. तर आत्ता आपण आहेत दिल्ली या ठिकाणी, दिल्ली या स्टेशनच्या ठिकाणी. तर आता आपण आपली जी या ट्रेनने आपण आलो त्याच ट्रेनने आपण रिटर्न जाणार आहोत गरीब रथ एक्सप्रेसने. तर आता इकडून आपलं दिल्लीवरनं आता ती 8:55ची ट्रेन आहे आणि त्याचा कोड नंबर आहे 12215. तर आता आपण थोडंसं 8:55 आणि आत्ता वाजलेलं आहेत 7, म्हणजे 1.5 तास आपल्याला वेटिंग रूममध्ये वेट करायला लागणार आहे. तर थोडंसं मंडळी आपली काय करतात, हे कॉलेजची मंडळी काय करतात, त्यांचा टाईमपास कसा चालला आहे आणि त्यांचा आजचा पूर्ण अनुभव म्हणजे ट्रिपचा अनुभव कसा असेल हे मी तुम्हाला आपल्या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ब्लॉग शॉर्ट पण नक्की पहा. तर चला. आपली मंडळी इथं वाट बघत बसले. बघा अजून छोटा अजून लहानपण देखा देवा. कोलीब्राचे 2 भाऊ दोन कोली ब्रदर्स. तिला एकटीला कोणतरी बाजूला दुसरी ट्रेन पकडून युपीच्या ट्रेनमध्ये पाठवतात. ते काय आमचा ऋषी भाऊ मकरन बघा फुल थकलेला आहे, वाईट लागलेला भाई. कायम फोनवर बिझी असणार आहे. सिद्ध शिंगवले बोला काहीतरी. काय ना गुड मॉर्निंग असं एवढं हलक्यात बोलताय कसं काय. नवीन स्टाईलमध्ये चष्मा घालून झोप काढणारी माणसं इकडे. आले व्हिडिओमध्ये आले सगळे कंटाळून आपल्या व्हिडिओ बसले. दिवसभर फोनवर बिझी असणारे आले कोण आपले आपली पब्लिक इथे एक दोन भाई बस का एक फक्त मी मेकअप नाही चेंज करू शकत. सगळं आपल्या इथे पब्लिक थांबलेलं आहे. सगळं मला कार्यक्रम चालू आहे. लहानपण देखा देवा पण फुगं काही आहे ना. आपली सगळी पब्लिक येतं. अरे आला पहिला व्हिडिओ भाई. आपला विषय आपला तो कोण आता सगळी मंडळी काय आता थोडंसं करा एवढं खास नाही. तर मंडळी आता आपण आलेलो ट्रेनमध्ये बघू शकताय. आपण ट्रेनमध्ये आता बसलेलो आहोत. आता वाजलेले आहेत 9:15 वाजता बरोबर ट्रेन आणार आहे 8:55ला. तर 8:55ला ट्रेन निघणार आहे. तर फुल आतमध्ये मी शूट करत नाही. ते पहिल्यासारखंच प्रॉब्लेम की पूर्ण तासा आपल्या सीटचे प्रॉब्लेम चालू आहेत. सीट सगळे अलॉट झालेले आहेत पण ते थोडंसं शोधायला प्रॉब्लेम होते. तर आपण बघा म्हणजे काय काय करते. चला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की इकडं निखिल हजारे हे ब्लॉगर आमचे स्टर्लिंग कॉलेजचे नाव आमचं स्टर्लिंग कॉलेजचं नाव वरती करताय. यांचे आम्ही खूप मोठे फॅन आहे. थँक्यू. आपल्या भाईचं पण तिकडे असं झालेलं की मोमोचं शॉप आहे. आम्ही जेव्हा बँड्रावरून जेव्हा आम्ही नक्की विजिट करा. तुम्हाला डिस्काउंट भेटेल. कुपन घेऊन या निखिल हजारे.
हा चॅनल सबस्क्राईब केला असेल तर थोडं डिस्काउंट देतील ते. भावाचा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता असं फील होते की आम्ही जेव्हा बँडावर निघालो तेव्हा आम्ही खूप मोठे आनंदात होतो, उत्साहात होतो. आता घरी चाललोय बँडाला. आता वाईट वाटतं थोडं मनाला की आता 8 दिवस आपले कसे गेले, आपले मनालीला होतो, बरं अमृतसरला गेलो, मजा आली खूप. आपले फ्रेंड्स वगैरे होते. ठीक आहे, आता भेटू त्याला. मंडळी फुल राडात आला इथं, विषयच खोल आहे इथं. आपली सगळी सीट अलॉट झाली इथं. गरीब बहुत गरीब आहे. असू द्या सर. आपला भाऊ इकडे सीट इकडे सगळं अरेंजमेंट चालू आहे. अंदर का ठेवलं, उजेड का तिथं इधर भाई अपना फिर से रूममेट कोच में अपने पास फिर से आएला है भाई. परत आपल्यासोबत आता प्रवास करणार आहे. थोड़ा अपने पास थोड़ा सा डिसएडवांटेज है क्योंकि मिरर पूरा क्लीन नहीं है. तो पहला बहुत क्लीन था, तो ये डिसएडवांटेज है अपना. हे ज़्यादा ही गरीब आहे. आता आपण पुन्हा आपल्या त्याच ट्रेन आपला परतीचा प्रवास असणार आहे. गरीब रथ एक्सप्रेस मी मागाशी बोललो तसंच. तर आपल्या ट्रेनचा कोड आहे 1221615 सॉरी. तर फुल धमाल एन्जॉय राहणार आहे आणि प्रत्येकाचं आपण मनोगत व्यक्त करून बोलणार आहे, प्रत्येकाचं मनोगत घेणार आहे आपल्या IB मध्ये. कारण की मी तर पहिल्यांदाच आलो आपल्या दिल्लीला. काय काय जण जास्त एक्सपिरियन्स असेल, काय काय जण कमी असेल. तर आपण फुल धमाल एन्जॉय करणार आहे. तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला आपण आता थोडंसं खाऊया आणि पुढचा प्रवास एन्जॉय करूया. चला. आहा. बाय. पक्की 12 वर होते रे सीट मध्ये, कोणाला सीट मिळत नाही प्रॉपर. लय काय झालं, प्रॉब्लेम काय आला भाई? काय माहिती, आम्ही झोपलेला तर विवेकची काहीतरी भांडणं झाली. ए विवेक भाई क्या हुआ? काही नाही रे, भांडण आली. काय झालं? मी थांबतो. अरे गोरा होतोय काय, सांगणार काय आलं, सांगते का? स्थिति निकल बोल. एक्सेल शीट बना रहा अभी प्रिपेयर. ये सिर्फ गंडाने के लिए काम करता है. काम तो कुछ नहीं करता, सिर्फ एक्सेल पे 1 2 3 डालता है. आप सबको लगना चाहिए काम करता है इसके लिए. काम करता है सेल का. पब्लिक झाली का झोप? दिवसाच्या झोपाने म्हणा झाली का झोप. हे याला घ्या बाबा. चारा तुझा आता थंबनेल टाकते बघ कसा. एवढं कोण झोपलंय? चालू आहे काय? हो चेहरा दाखव, मी गाडी होते. बाय. चीटिंग कर ले, देख लेना वो चुपते हुए. धक्का दिया था ये. प्रत्येकाचा आपण मनोगत घेणार आहे. कशी 8 दिवसाची ट्रिप एवढी चांगली झाली, काय चांगलं शिकायला भेटलं आणि काय खराब त्यांना अनुभव आला. तर खूप धमाल मजा येणार आहे. तर प्रत्येकाचा आता आपण अनुभव घेऊया. तर चला, तर पहिला आपण ज्युनियरकडनं बघूया. काय काय तुम्हाला अनुभव आला? लय आगाव पोर आहे. आम्ही तो तुमचा एक सिनियर आहे विवेक, त्या दादाला इथनं कोपऱ्यापासून हात जोडले, साबणेवाने तोंड घासलं त्याने आमचा. साबणेवाले असं कोलगेट लावलो घासला. झोपून नाही दिलं रात्रभर झोपून नाही दिलं. ह्या ट्रिपचा अनुभव कसा आला? लय बेकार अनुभव आला, अजिबात झोप भेटत नाही ते. काय अनुभव आला तुला? निखिल ना, अरे अनुभव असा आला की पोरं झोपूनच देत नाहीत कोणाला. हे ज्युनियर शेक अडवणी करतात मला सगळे. ज्युनियर्स त्रास देतात मला. पोरं बोलत तर तेवढा थोडाफार चालतंय. अरे पोरं बोलतात थोडंफार, मग ते पोरांना किती त्रास देतात बघ ना. ते अंकिताचं काय झाली अवस्था, दाखव जरा जा. क्या इतना बुरा हूँ मैं, क्या इतना बुरा हूँ मैं. तर भाऊ तुला काय अनुभव आला असेल? 8 दिवसात काय शिकायला भेटलं तुला या ट्रिप कडून? घंटा काय नाही शिकावं. ही 80 माणसं असताना काय शिकावं भेटणार आहे? बरं प्रवीण, तुला काय शिकायला भेटलं एवढ्या 8 दिवसात? काय काय अनुभव? काही चांगले पण अनुभव आहे, काही वाईट पण आहे.
चांगला अनुभव का? चौकी बॉय मग तुला काय अनुभव आला? व्यवस्थित. आय एन्जॉय द ट्रिप. इकडे व्यवस्थित सगळी झाली ट्रिप. खूप मजा आली. आता जाताना बघू झोप कशी भेटते. वाटत नाही आज रात्री झोप. 8 दिवस कशी ट्रिप गेली? 8 दिवस मस्त ट्रिप झाली आहे. बरं पुन्हा एकदा आपण आपल्या रिटर्न बॅक. तर आपण आपल्या जर्नीला सुरुवात केली ती 18 तारखेला. तर आज आपण रिटर्न मुंबईला चाललोय. जर्नीमध्ये एवढी मजा केली आहे ना की कोणी विसरू शकत नाही. एकदम मेमोरीज क्रिएट केल्यात सर्वांनी. सर्व एकदम खुश आहेत. कोणाचाच पाय निघत नाही. कोणाला घरी जाऊ वाटत नाही. यांची तोंड दाखव बघ. कोणालाच घरी जाऊ वाटत नाही. तोंड दाखव. तोंड पण दाखवत नाही. सगळे पराक्रम करून आले. तोंड दाखवायची जात वाटते. सर्व खुश आहेत आणि आता नाराज पण इतके. आता घरी जायचे. लगेच एक्झाम आहे सर्वांची. त्यांचा अभ्यास झालेला आहे त्याच्यामुळे टेन्शन घेत नाही. तर आता पुढचे सूत्र आदित्य हलवे. कशी ट्रिप झाली तुमची? 8 दिवसाची काय अनुभव असतो तुमचा? 8 दिवसाचा ट्रिप खरंच खऱ्या अर्थाने खूप सुंदर होती. इथे काही लोकांना रंग्यात पकडले गेले आणि काही लोकांनी व्यवस्थित आपली सिस्टमॅटिक एकदम ट्रिप एन्जॉय केलेली आहे त्यांची. आणि इथे आहेत काही मुली. बाकी काय नाही. 18 तारीख ते 27 तारीख ही आपली कालावधी होती ट्रिपची आणि ही व्यवस्थितरित्या पार पाडली गेलेली आहे. आता थोडासा प्रॉब्लेम आपल्याला प्रवासामध्ये येताना झालेला आहे कारण जे इतर प्रवासी आहेत जे आपल्या कॉलेजचे स्टुडंट नाही आहेत तर इतर प्रवाशांनी खूप असा त्रास दिलेला आहे आणि आम्ही पण त्यांना दिलेला आहे. पण आम्ही आमची मस्ती करत होतो आणि त्या अंगाशी आलेली आहे. सो माऊला घ्या. हां तो अनुभव खूप छान होता. चंदीगड, मनाली आणि अमृतसर हे 3 खूप उत्कृष्ट ठिकाणं आहेत. सो मी सगळ्यांना एक कळकळीने विनंती करेन की प्लीज तुम्ही व्हिजिट द्या. या 3 ठिकाणाला प्लीज तुम्ही व्हिजिट द्या. बाकीचे सूत्र मी प्रणय यांच्याकडे सुपूर्त करतो. तर तुझा 8 दिवसाचा प्रवास कसा होता? 8 दिवसाचा प्रवास बोलायला गेलं तर पहिल्याच दिवशी प्रवासात आम्हाला लय दगदग सहन करावी लागली. एवढी दगदग सहन करावी लागली की आम्हाला ट्रेनमध्ये बसायला 1-2 तास नुसतं इकडून तिकडे G3 पासून G90 पर्यंत आमचा नुसतं वॉकिंग डिस्टन्स चालू होता. आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात या ट्रिप मधल्या सगळ्यात अविस्मरणीय क्षण जो माझ्या आयुष्यात आला ती म्हणजे ही माझी माऊ कशी ओरडते बघा. ह्या माऊ सोबत माझे अनेक प्रसंग घडलेत. त्याच्यातला एक प्रसंग म्हणजे ही माऊ आम्हाला विकत घ्यायची नव्हतीच पण आम्ही विकत घेतली कारण का आमचे जे टीमचे कॅप्टन आहेत ऋषिकेश पैसेवाले. सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. आम्ही दिल्लीवरून बस पकडली. त्याच्यानंतर दिल्लीवरून आम्ही आलो कुठला स्टेशन होता? जयपूरला आलो. आणि जयपूरला आल्यानंतर आमच्यासोबत एक घटना घडली ज्याच्यात एक कुटुंब येऊन आमच्यावर ओरडलं. त्यावेळी आमचा वाघ त्यांच्यावर गरजला. हाच तो वाघ होता जो असाच आणि त्याच्यानंतर आम्ही हा एक मॅप बनवलाय. या मॅप मध्ये तुम्ही बघू शकता. या मॅप मध्ये सगळं लिहिलेलं आहे. आमची तिकीट कुठे बुकिंग आहे. इथं बघू शकता गोल केलेलं आहे. आमची तिकीट बुकिंग आहेत आणि इथं नाही ते आमची जागा नाही तरी पण आम्ही तिथं बसणार आहोत. धन्यवाद. हाँ करोगे भोक रहे थे मतलब क्या? कभी कुछ कर रहे कभी कुछ कर रहे भोक रहे थे क्या? ये मैं तेरे से बात नहीं कर रही हूँ. तेरे से बोल झोपले कोण आहे? इथं खूप लपडे चाललेले आहेत. लय भांडणं चालले इथं. भांडणं चालले इथं. येस आमचा पण करा. 4 चीज पिझ्झा करा आमचा.
खबर हो गया आता बोलतायत भाई कसा रिव्ह्यू? रिव्ह्यू असं जेवण अगदी ओकेश जेवण केश जेवण आहे. एवढं बघा काही तुमचं खास ऑर्डर नाही. केलं असेल हा, जर बाहेरून तर तुमचं- ठीक आहे. जर तुमचं जेन्युइनली तर कॅन्सल झालं असेल तर हे पर्याय आहे, बट राईस तर काय झालं तुझा रिव्ह्यू चांगला झाला भाई. नाही भाई राईस कच्चा आहे पूर्ण. कसा जेन्युइन रिझन सांग मला. खरं सांगतोय राईस कच्चा आहे पनीर पूर्ण. आमच्यावर दया करतोय की आम्ही त्याला खाऊ का नको खाऊ, म्हणून आम्ही त्याला नाही खात आहेत. आणि फक्त एवढं सारं जेवण मध्ये फक्त लोणचं छान आहे जे आहे ते निलॉन. ठीक ठीक आहे. मला तर सर्दी झाली, मला तर काही अजिबात भात तर पूर्ण कच्चा आहे. रसगुल्ला ठीक आहे थोडा. पनीरची भाजी पण ठीक होती, बाकी काय डाळ राईस कशी आहे? अजिबात चांगली नाही. मिक्स भाजी इज सॉल्टी, खूप सॉल्टी, खूप म्हणजे खूप सॉल्टी आहे. दाल राईस कुणीच खाऊ नका, फेकून द्या. असा आपला असा छोटासा आपला मिल आहे. मिल मध्ये काय तुमचं जेन्युइन रिझन काय असेल? कसं आहे आपलं? माझं तर म्हणणं असं आहे, आता आमचे वाईट क्षण चालू आहे आमचा. आम्ही पिझ्झा ऑर्डर केला होता पण आलेला नाही, त्यामुळे आम्हाला हे खायला लागतंय. तर यात राईस तर शिजलेलं नाही, मीठ पण नाही राईसमध्ये, पनीरची भाजी पण नीट नाही आहे. नाही पनीर बी नीट नाही आहे. तर तुम्हाला जेवायचं असेल तर तुमच्या घरीच जेवा, दुसरीकडे कुठे जेवू नका. दुसरीकडून मागा, म्हणजे तुम्ही IRCTच्या हे जेवण नका घेऊ. नका घेऊ. ओके. The next morning. सुप्रभात मित्रांनो, आता आपली झाली आहे झोप आणि आता थोडे काही क्षण राहिले आपल्या प्रवासाला. तर आता खूप धमाल मजा आली, खूप एन्जॉय केला, खूप अपसेट. हा दिवस अपसेट कसे गेले आम्हालाच कळलं नाही. तर आता आपण थोडंसं आपण आपल्या मित्रमंडळीला थोडं आपण टाकूया त्यांची मेमरेबल टीम आपल्यासोबत आणि आपला ब्लॉग कसा वाटला हे त्याला विचारा. सकाळ सकाळी उठून मला काय करतात? वेळ कुठे आहे? त्या मला बॅग काढायची आपली. गुड मॉर्निंग. भाऊ झोपला वाटतं. आपले शेट झोपले, विवेक शेट झोपले बोल हात बीत करून. विवेक शेट पाहुणे चालले तुमचे, विवेक शेट पाहुणे चालले तुमचे. कोई नहीं और उधर नीचे बोले आपने नहीं. अरे बाप रे, आबा कुठे गेला? रोहन भाई काय अनुभव सांगशील तुझा? तुझा अनुभव काय सांगशील? काय म्हणला? हमारे ओए भाई इधर कोण आपलं झालं संपलं माऊ चालली रे सोडून घेऊन चाललं माऊला. माऊ देत नाही रे माझी माऊ. माऊ तू कशी येणार परत माझ्याकडे माऊ? शिकली प्रगती झाली. तर अशा प्रकारे आमचा प्रवास संपत आलेला आहे. सगळ्यांची उत्सुकता होती की आता कमी झालेले सगळे दमलेले. एक तारखेपासून परीक्षा आहे. सगळे फक्त तोंडाने खुश दाखवतात पण आपण सगळे नाराज आहेत, कारण की आम्ही 10 दिवस एवढी मजा केली. ह्या बॅगा हे सगळं न्यायचं ओला, आमचे अटेंडन्स बाकी आहे. असंच प्रेम राहू द्या. लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि अजून थोडा पार्ट आहे तो कंटिन्यू आहे. तर मंडळी आता आपली इथं ट्रिप समाप्त होत आहे. तर बघू शकता आपण आता पोहोचलो वांद्रा स्टेशनला. बघू शकता सगळी पब्लिक आपल्या आपल्या आता घरी चालली आहे. हाय एवरीवन, माय नेम इज़ सैफ और मैं एक ट्रैवल एजेंट हूँ और मैं इस सारे ग्रुप का टूर मैनेजर था. तो इट वाज अ वेरी ग्रेट ट्रिप. सारे स्टूडेंट्स वो लोग भी थे वेरी काइंड और सिंसियर थे और डोंट टेक इट एज सरकाज़म बट सीरियसली दीज गाइज वर वेरी पोलाइट एंड सिंसियर.
they have given their full support to success this tour. और हाँ, हमने चंडीगढ़, मनाली, अमृतसर घूम के आए हैं इस 10 दिनों में. होपफुली सबको बहुत अच्छा लगा रहेगा because we got a great climate, we get lot of scenic roads to see, everything was good and hopefully आप लोगों को भी अच्छा लगा रहेगा. ये लड़के ने बहुत मेहनत की है to vlog, to shoot, so please guys subscribe and comment on his channel. Thanks. हो का सगळे आपल्या घरी गेले. खूप छान प्रवास झाला, खूप मस्त वाटलं, खूप भारी अनुभव देखील आले. आणि जर आपला व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब देखील करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की व्हिडिओ आपली पूर्ण सिरीज कशी आवडली ती. लॉंग जर्नी न्यू ट्रॅव्हल ब्लॉग हा आपला सिरीज होता. तर कसा वाटला आपला कमेंट रवींद्र तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जितके तुम्हाला सांगता येईल तेवढे मला कमेंट करा. तर खूप बरं वाटतं कारण की एवढ्या जर्नीमधला थोडासा माझा पहिलाच प्रवास होता तेवढा लांब पट्ट्याचा. तर भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मी आता इथंच निरोप घेतो. तर चला भेटूया.